पण मला 2 प्रश्न विचारलं. त्यांनी म्हणले की तुम्हाला ही जी पेन्शन मिळणार आहे ही कुठपर्यंत मिळणार आहे? ताट म्हणायला सांगितलं मी जिवंत आहे तोपर्यंत मिळणार, मरेपर्यंत मिळणार. म्हणजे मेल्यावर म्हटलं माझी बायको जिवंत असेल तरी फॅमिली पेन्शन आहे तिलाही चालू राहील. म्हणजे त्यांच्यानंतर म्हटली तुमच्या मुलाबाळांना मिळणार आहे का? तर याचं काय उत्तर आहे? नाही. मुलाबाळांना पेन्शन मिळते का? नाही. मुलं जर 18च्या आतली असतील, सज्ञात नसतील तर मुलं 18 वर्षाची होईपर्यंत मिळू शकते. पण आता आमची मुलं ऑलरेडी, माझी मुलीचं वय आता 40 आहे, त्यामुळं सज्ञानी मुलं का मुलगी सगळ्यांचे लग्न झालेले आहे, त्याच्यामुळं कोणालाही पेन्शन मिळण्याची शक्यता नाही. मग म्हणली मी जे काम करतोय, मी समजा 5-10 वर्षाने गेलो तरी माझा इन्कम मी ज्या वेळेला समजा 5-10 लाख महिन्याला मिळवत असेल, आता 3-3.5 लाख मिळत आहे, 10 वर्षे काम केलं तर नक्की 10 लाखापर्यंत इन्कम जाईल. आणि 10 लाखावर इन्कम असताना समजा मी गेलो तर माझा हा इन्कम बंद नाही होणार, माझ्या वारसाला चालू राहणार आहे. कधीपर्यंत चालू राहणार आहे? वारस जिवंत आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर बंद होणार आहे का? नाही. त्याचा कोण वारस असेल त्याला चालू राहील, त्याच्यानंतर त्याच्या वारसाला. म्हणजे हा इन्कम पिढ्यानपिढ्या चालू राहणार आहे. भलं आपण 5-10 वर्षे काम केलं वेस्टेजमध्ये आणि त्यानंतर काम बंद जरी केलं तरी वेस्टेजमधला इन्कम हा बंद न होणारा इन्कम आहे. हा अव्याहतपणे चालू राहतो. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला मिळतो आणि आपल्यानंतर आपल्या वारसाला पुढे पिढी दर पिढी हा इन्कम मिळत राहतो. म्हणजे जसं आपण आंब्याचं झाड एखाद्याला कोणीतरी आपल्या आजोबा पंजोबांना लावलेलं असतं, त्यांनी फळं खाल्ली, त्यांच्या मुलांनी खाल्ली, म्हणजे आपल्या पंजोबाच्या आजोबाने खाल्ली, वडिलांनी खाल्ली, आपण खातोय, आपली मुलं खाताय, तर कदाचित आणखी काही पिढ्या खातील. जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत आपल्याला फळं मिळणार आहे. तसंच वेस्टीजचं काम एकदा आपण 5-10 वर्षे केलं, 5 ते 10 वर्ष आपल्याला काम करायचं, त्यापेक्षा जास्त काम करायची गरज पण नाही राहत. पण एवढा निर्णय यात घेतोय की व्हॉटेवर हे पण मी 5 ते 7 वर्ष वेस्टेज सोडणार नाही, एवढा डिसिजन जरी आज आपण आजच्या मीटिंगमध्ये घेतला तरी करू शकतो. काही मी 5 ते 7 वर्ष टिकून राहणार आहे. टिकून राहणाऱ्याला सुद्धा पैसे मिळतील. पण जे मधनच गिवअप करतील, सोडून जातील, त्यांना मी पैसे देऊ शकत नाही. तर ज्यांना पैसे खूप मिळवायचे जीवनात त्यांच्यासाठी वेस्टेज खूप चांगला आहे. म्हणजे मरणोत्तर सुद्धा पैसे चालू राहतात. पेन्शन बंद होते पण वेस्टेजचा इन्कम बंद होत नाही. हा एक गोष्ट. आणि दुसरा एक प्रश्न त्यांनी मला विचारला होता की सर तुम्ही 35 वर्ष शिकवलं, इतक्या वर्ष BA ला शिकवलं, MA ला शिकवलं, MP ला शिकवलं, पण तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते का? याचं उत्तर काय? नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब मिळत नाही. किती टक्के लोकांना जॉब मिळतो? 10% सुद्धा लोकांना जॉब मिळत नाही. शिकलेल्यापैकी 10% मुलांना सुद्धा जॉब मिळत नाही. समजा एखाद्याला प्राध्यापक व्हायचे, तेजसला बी प्राध्यापक व्हायचे, या मॅडमला बी प्राध्यापक व्हायचे, दोघेही चांगले शिकले,